नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस फायनान्स किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो हे जे चॅप्टर आहे याला आपण डिस्कस करणार आहोत फ्रेंड्स. तर जे हे चॅप्टर आहे फ्रेंड्स यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात आणि PYQ जे अति महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत हे आज आपण डिस्कस करणार आहोत. मी व्यवस्थित व्हिडिओ सध्याला बनवू शकत नाही, थोडीशी माझी तशी आता सध्याला स्थिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला ज्या कुठल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकेन मी तसं तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने आता क्वेश्चन्स विचारले जात आहेत आणि रिपीटेडली कोणते कन्सेप्ट येत आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सोबत याला तुम्ही एक होलिस्टिक अप्रोच सोबत पण हे व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये कंप्लीट बिझनेस फायनान्स मी तुमच्यासोबत आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला पाहूयात बिझनेस फायनान्स. तर फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर फायनान्स म्हणजे काय, आपण इतक्यांदा अभ्यास केलोत की फायनान्स म्हणजे काय. तर आपल्याला जे समजेल तेच कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत, जास्त लोड घ्यायचं नाही. तर बिझनेस फायनान्स म्हणल्यानंतर जेव्हा आपण बिझनेस करतो त्यावेळेस आपल्याला पैशाची गरज भासते आणि आपल्याकडे काही पैसे असतात आणि काही पैसे आपण उधारीवरून घेतो, दुसऱ्याकडनं घेतो. जे आपल्याला गरज पडल्याबरोबर किंवा आपल्या गरजेच्या वेळेस जे पैसे आपण दुसऱ्याकडून घेतो कुठून तरी मिळवतोच ना. आता फॅमिली असू दे, फ्रेंड्स असू दे किंवा बँक असू दे, लोन्स किंवा आपले कुठले ॲसेट असतील ते विकून, सोनं असेल सोनं ठेवून. तर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, फायनान्स म्हणल्यानंतर जेव्हा आपल्याला गरज पडले त्यावेळेस आपल्याला जेव्हा पैसे भेटतात त्याला आपण काय म्हणतो, फायनान्स म्हणतो. आता याला बिझनेस फायनान्स म्हणजे बिझनेसमध्ये जेव्हा पैशाची गरज येते, गरज भासते तेव्हा जेव्हा आपल्याला पैसे भेटतात त्याला काय म्हणतो, आपण फायनान्स म्हणतो. आणि पर्सनल लेवलवर जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासते, आपण कोणाकडून तर उधारीवरती पैसे घेतो त्याला आपण पर्सनल फायनान्स म्हणतो. त्याच पद्धतीनं फायनान्स म्हणल्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे की गरजेच्या वेळेस आपण पैशाला अरेंज करणं. तर फ्रेंड्स, यामध्ये आता सोर्सेस, आता पैसे कुठून तरी अरेंज करायलोत, पण कुठून अरेंज करायलोत, कुठून तरी अरेंज करतच आहोत ना. मग आपण कुठून पैसे घेऊ शकतो, असे कोणते कोणते त्यालाच माध्यम आहेत, त्यालाच शब्द काय आहे आता फायनान्समध्ये, सोर्सेस. आता त्या सोर्सेसचे नावं मी आईकडून घेईन, बाबाकडून घेईन, बहिणीकडून घेईन, काकाकडून घेईन, मामाकडून घेईन. आता याचेच नाव काय काय आहेत, इक्विटी आहे, प्रिफरन्स आहे, डिबेंचर आहेत, म्हणजे आता हे वेगवेगळे लोन्स आहेत. आता याचंच नाव, यालाच काय म्हणतात, सोर्सेस. मग आपल्याला सोर्सेस जेव्हा समजून घ्यायचे आहेत, पैसे कुठून कशा कशा पद्धतीने येत आहेत फायनान्समध्ये, बिझनेसमध्ये, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आता मी माझे 10 लाखाचे बिझनेस मी चालू करायचा विचार करत आहे. तर त्यामध्ये 5 लाख माझे आहेत, म्हणजेच ओनर्सचं स्वतःचं फंड असेल. ओनर म्हणजे मी, माझं बिझनेस मी चालू करायले, तर हे 5 लाख माझे झाले. आणि बॉरोड म्हणल्यानंतर 5 लाख मी काय करायले, दुसऱ्याकडून लोन घेऊन येत आहे. एका बँकेमध्ये मी माझी जागा, ज्या ठिकाणी मी बिझनेस करत आहे ते जागा जर माझी स्वतःची असेल तर त्याला मी मॉर्टगेज करत आहे आणि त्या जाग्यावर काय करायले, 5 लाख मी लोन घेत आहे, त्याला बॉरोड फंड म्हणेन. तर सोर्सेस ऑफ फायनान्स म्हणल्यानंतर आपण बेसिकली पैसे आपल्या बिझनेससाठी कुठून घेत आहोत. तर अलीकडे आता कॉर्पोरेटमध्ये खूप आता प्रचलित किंवा खूप फेमस असं टर्म झालेलं आहे की कॉर्पोरेटमध्ये फंड रेज करणं. आता फंड रेज करणं म्हणल्यानंतर काय आहे, फंड रेज करते एक कंपनी. आता कंपनी कुठं 1 लाख, 10 लाख, 5 लाखाची तर गोष्टी राहिले नाहीत फ्रेंड्स. आता कोटीमध्ये, अब्जोमध्ये, लाख, करोड असे शब्द गोष्टी झालेले आहेत. आता इतके मोठे मोठे बिझनेसेस आहेत आणि ओनर स्वतः तितकं पैसे अरेंज जर करू शकत नसेल तर तो काय करेल, त्याचं जे बिझनेस आहे त्याच्या बिझनेसमध्ये 1 कोटीची जर प्रॉपर्टी असेल समजा, तर 1 लाखाचे तो काय करेल, शेअर विकेल. म्हणजे त्यामध्ये 1 कोटी असेल तर 10 लाखाचं जर त्याने 10 पार्टनर घेतला किंवा 10 जणांना जर प्रॉपर्टीसाठी त्यानं कन्व्हिन्स केला तर ते त्याच्याकडे 10 कोटी रुपये आहेत, 10 कोटीची प्रॉपर्टी आहे. तर त्या ठिकाणी 10 लाखाची सहज इन्व्हेस्टमेंट भेटेल. म्हणजे कोणीतरी काय करेल, 10 कोटीची प्रॉपर्टी आहे तर तो काय करायला, एक मशीन आहे समजा, एक मशीन आहे आणि बिल्डिंग आहे, 10 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याचं व्हॅल्युएशन. मग तो त्याला थोडं करून तर एक मशिनरी आहे त्याला तर कट करून तो वाटू शकत नाही, किंवा बिल्डिंगला आहे त्या बिल्डिंगला पाडून तो वाटू शकत नाही. तर तो काय करेल, त्या व्हॅल्यूला तर तो कट करू शकतो. 10 लाख असे 10 जणांकडून घेतल्यानंतर 1 कोटी होईल त्या ठिकाणी, आहे का नाही. आणि 1 कोटीचे 10 जण आले तर 10 कोटी होतील. मग तो काय करेल, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये ओनरशिप देईल.
ओनरशिप देईल म्हणजे प्रॉपर्टीमध्ये वाटा देईल, आणि वाटा देणं म्हणजेच ओनरशिप भेटणं. म्हणजे म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो त्याला, शेअर्स घेतलो, शेअर होल्डर्स आणले, शेअर होल्डर्सना ओनरशिप भेटतं, आहे का नाही फ्रेंड्स. तर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, कॉर्पोरेटमध्ये कंपनीजमध्ये फंड रेज करत आहेत, तर शेअर्स काढतात म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जे काही इन्व्हेस्टर्स असतील, शेअर होल्डर्स असतील, ते काय करतात, त्या ठिकाणी जे काही शेअर्स निघालेलं आहे, म्हणजेच त्या ठिकाणचं जे व्हॅल्युएशन आहे, प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये छोटंसं एक युनिट किंवा छोटासा हिस्सा त्यांचं घेत आहे. मग 10 कोटीवर जर 1 कोटी फायदा होत असेल, तर त्या 1 कोटीच्या प्रॉफिटमध्ये जितके पार्टनर्स, जितके शेअर होल्डर्स असतील किंवा जितके ओनर्स असतील, त्या सगळ्यांच्या आता हिश्श्याला प्रॉफिटसुद्धा येणार, आहे का नाही. म्हणून आपल्याला शेअर्स घ्यायचे असतात, कारण कंपनी जर प्रॉफिट कमवली तर आपल्याला सुद्धा त्यावरती प्रॉफिट भेटत असतो. अशा पद्धतीनेच कन्सेप्ट असतात, बरोबर. आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आता शेअर विकले जातात, शेअर घेतले जातात, आता हे असलं आपल्याला तितकं डीपमध्ये जायचं नाही. सध्याला काय समजून घ्यायचं आहे की एक 10 लाखाची वस्तू आहे, तर 1-1 लाखाचे आपण शेअर्स घेतलोत, तर 1 लाखाचा आपल्या त्या ठिकाणी काय झालं, ओनरशिप आली आपल्याला. आता 10 लाखावर जे काही प्रॉफिट होईल आणि 1 लाखाच्या वाट्याला जितकं काही प्रॉफिट येईल तितकं माझं येणार आहे. त्याच्यावर त्याला ते काय म्हणतील, आता डिव्हिडंड म्हणतील. आता आपण ते पुढे पाहूयात, आता सोर्सेस जेव्हा आपण पाहूत त्यावेळेस पाहूयात. तर बेसिकली या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की बिझनेस फायनान्स म्हणल्यानंतर फायनान्सबद्दल जे काही पैसे अरेंज कसं करतील, कुठून येतील, आणि इतकंच नसून आता त्याला युटिलाइज अशा पद्धतीने केलं पाहिजे, अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलं पाहिजे की रिस्क आणि रिटर्न त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, ट्रेड ऑफ झालं पाहिजे. ट्रेड ऑफ झालं पाहिजे म्हणल्यानंतर तुम्ही बघा, मी 10 लाखाचे बिझनेस करतच आहे प्रॉफिट कमवण्यासाठी. प्रॉफिट केव्हा कमवू शकेन, जेव्हा रिस्क कमी असेल आणि रिटर्न जास्त असेल. रिटर्न म्हणल्यानंतरच किती जास्त मी कमवत आहे. आणि मी काय करेल, दुसऱ्याचे जेव्हा पैसे 5 लाखांना आणेल त्यावरती मी काहीतरी काय देईल, त्यावरती व्याज देईन. व्याज म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, कॉस्ट म्हणतो. कॉस्ट म्हणल्यानंतर मी एखाद्याकडून उधारीवरती पैसे आणले तर त्याला मी जे काही व्याज देत आहे, तर ते मी आणलेल्या कॅपिटलवरती ते कॉस्ट झालं. त्यालाच आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो, म्हणजे जे काही आपल्याला खर्च येत आहे त्याला. तर एकतर मी इंटरेस्ट पण देत आहे त्याला, आणि उधारीचे पैसे मला बुडवायचे नसतील तर मी काय करेन, अशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करेन, अशा पद्धतीनं मेहनत घेऊन माझं बिझनेस रन करेन की त्या ठिकाणी मला जास्तीत जास्त रिस्क येणार नाही आणि रिटर्न मला जास्तीचं भेटेल. जर मी 5 कमवले, समजा 10 लाखावर 5 कमवून 50,000 जर माझ्या हातात येत असतील, तर मी काय करेन, जे काही मी 5 लाख रुपये घेतलेला आहे त्याच्यावरती पुढे 25,000 रुपये देईन. जर म्हणजे 25,000 नाही, जितक्या काही इंटरेस्टनं आणलेला आहे. आता 5 कमवले तर 2 तर देईल, आहे का नाही. म्हणजे 10,000 तर पुढे देईन मी इंटरेस्ट. अशा पद्धतीनं जे काही आहे आपल्याला बाहेरून पैसे घेण्यासाठी जे काही खर्च येतो त्याला काय म्हणतो आपण, त्याच्यावरती लागलेलं कॅपिटल जमा केले त्याच्यावरती लागलेलं खर्च, त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ कॅपिटल. तर जेव्हा आपण फायनान्स घेतो, फायनान्सला रिस्क आणि रिटर्न ट्रेड ऑफ करतो. आता ट्रेड ऑफ म्हणल्यानंतर काय, याच्यावरती प्रश्न नेहमी येतं. ट्रेड ऑफ म्हणल्यानंतर रिस्क आणि रिटर्नला अशा पद्धतीनं मॅनेज करणं की आपल्याला रिटर्न होईल तितकी जास्त भेटेल आणि रिस्क होईल तितकी कमी. म्हणजे कमीत कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिटर्न जेव्हा आपण मिळवतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रेड ऑफ म्हणतो. म्हणजे ऑप्टिमम लेवल आपण अचीव केलेला असतो. यालाच काय म्हणतात फ्रेंड्स. आता बिझनेस फायनान्समध्ये खूप वेगवेगळे शब्द असतात, पण जेव्हा आपण कन्सेप्ट आपल्याला जोडून आपण अभ्यास करतो, म्हणजे आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून जेव्हा बघतो, मला काय पाहिजे, रिटर्न जास्त पाहिजे आणि रिस्क कमी पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रेड ऑफ म्हणतो. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ट्रेड ऑफवर नेहमी क्वेश्चन येतं, ट्रेड ऑफ म्हणजे काय. तर चला फ्रेंड्स, नेक्स्ट स्लाइड दाखवते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, या व्हिडिओमध्ये असली एकही स्लाइड नाही ज्या स्लाइडनं तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. मी तसे स्लाइड्स तुमच्यासाठी अरेंज केलेला आहे, म्हणजे मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला ह्या व्हिडिओतून भेटलं पाहिजे. माझे हेच आजचं कन्सर्न होतं की अशा पद्धतीचे टॉपिक उचलायचं, त्या ठिकाणाहून डेफिनेटली क्वेश्चन येणार म्हणजे येणार. त्यामुळे जर तुम्ही सगळे स्लाइड जरी नोट डाऊन केलात आणि सगळे स्लाइड जरी रट्टा मारून घेतलात, पाठ करून घेतलात, कन्सेप्ट समजून घेतलात, तर तुमचे 70 ते 80% सिलेबस ह्या बिझनेस फायनान्समधून कव्हर होऊन जाईल आणि तुमचं एकही प्रश्न चुकणार नाही. सोबत तुम्हाला मी सांगते, डायरेक्ट क्वेश्चन येतात आणि डायरेक्ट आन्सर आपल्याला बिझनेस फायनान्समधून आपण चांगले मार्क्स स्कोर करू शकतो. तर आता बघा,
नेक्स्ट पाहूयात या ठिकाणी. आता हे सगळी कामं करणारं कोण व्यक्ती असणार, तर बिझनेसमध्ये कामं करणारा, आता फायनान्स सांभाळणारा, फायनान्स अरेंज करणारा. अगोदर काय ओनर्स वेगळे असायचे, अगोदर ओनर्स एकच असायचा, अलीकडे ओनर्स वेगळे, शेअर होल्डर्स वेगळे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वेगळे, मॅनेजमेंट वेगळा, मग मॅनेजर्स वेगवेगळे डिपार्टमेंटचे असं. तर फायनान्स सांभाळण्यासाठी फायनान्सचे जे काही मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी फायनान्स काय असेल, मॅनेजर असेल. आता फायनान्समध्ये महत्त्वाचे डिसिजन्स आपल्याला कोणते कोणते घ्यावे लागतात, नेहमी एक्झामला येणारा प्रश्न आहे. आणि ह्या स्लाईडमधून एक प्रश्न तुम्ही गॅरंटेड लिहून घ्या, कारण सगळ्यात अगोदर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणल्यानंतर या ठिकाणी प्रमुख 3 डिसिजन घेतले जातात. सगळ्यात अगोदर जे आतमध्ये दिसत आहे फायनान्शियल डिसिजन, म्हणजे सगळ्यात अगोदर हातात पैसे पाहिजे, पैसे आल्यानंतर बघून घेऊ काय करायचं आहे. आपलं साधं मानसिकता असते ना फ्रेंड्स, सहज आहे की सगळ्यात अगोदर काय करायला पैसा लागतं, पैसा लागतं म्हणजे मग फायनान्स डिसिजन सगळ्यात अगोदर येणार. मग पैसा आलं, आता पैसा आला, आता पैसा आल्यानंतर बघून घेऊ काय करायचं. आता ते नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, पैसा आला आता लावायचा कुठे, तर इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता लावायचं कुठे, तर अशा ठिकाणी लावायचं की त्या ठिकाणी रिस्क आपली काय कमीत कमी असेल आणि रिटर्न आपलं जास्तीत जास्त असेल. मग त्या ठिकाणी एक असेल कॅपिटल. जेव्हा बजेटिंग शब्द येत आहे, लक्षात ठेवायचं की हे कशासाठी आहे, हे आहे बाबा लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्मसाठी जेव्हा म्हणजे बजेटिंग, आता आज उद्यासाठी पैसे खर्चायचे आहेत, म्हणजे आजचं भागवायचं आहे, उद्याचं भागवायचं आहे, महिन्याचं भागवायचं आहे म्हणल्यानंतर थोडी ना आपण बजेटिंग करत बसणार आहोत फ्रेंड्स. तर बजेटिंग म्हणल्यानंतर लॉंग टर्मसाठी कसं शब्दामध्येच कसं बघा रुबाब आहे, बजेटिंग, बजेट करायलोत, बजेटिंग करायलोत, म्हणजे हे लॉंग टर्मसाठीचे महत्त्वाचे डिसिजन घेत जेव्हा असतोत आपण, ते कॅपिटल बजेटिंगमध्ये असेल. आणि डे टू डेचे ऑपरेटिंग सायकल म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, हातामध्ये पैसे आज आले, रॉ मटेरियल घेतलोत, रॉ मटेरियलला प्रोसेसिंग केलोत, त्यापासून विकायला मार्केटमध्ये गेलं, मार्केटमधून विकणं झाल्यानंतर आपल्या अकाउंटला आले, आहे का नाही. हे सगळं जेव्हा पूर्ण हे ऑपरेटिंग सायकल म्हणल्यानंतर कॅशपासून, रॉ मटेरियलपासून त्याला प्रोसेसिंग केल्यानंतर, विकल्यानंतर पुन्हा कॅश होईपर्यंत जे काही ऑपरेटिंग सायकलसाठी लागणारं खर्च असेल डे टू डे लाईफमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल म्हणतो. आता वर्किंग कॅपिटल, वर्किंग म्हणल्यानंतर वर्किंग आहे, हे कॅपिटल कसं आहे, वर्किंग आहे. वर्किंग काय असतं, डे टू डे लाईफमधलं असतो. शब्दावरून समजून घ्यायचं, वर्किंग म्हणल्यानंतर शॉर्ट टर्मसाठी, बजेटिंग म्हणल्यानंतर हे लॉंग टर्मसाठी. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तिसरं डिव्हिडंड डिसिजन. आता सगळ्यात अगोदर पैसे आले, त्याला आपण इन्व्हेस्ट केलोत, आता इन्व्हेस्ट झाले, आता मी कमवले, आता पूर्ण झालं, म्हणजे आता पैसे आले पण मी कमवले पण. आता कमवल्यानंतर मी जिथून पैसे घेतलेले आहे त्यांना परत तर करावं लागेल ना फ्रेंड्स, काहीतरी त्याच्यावरती त्यांना एक्स्ट्रा काहीतरी द्यावं लागेल मला. असं कसं मी फुकटामध्ये पैसे वापरीन दुसऱ्याचे आणून, त्यांना काहीतरी मी बोलून आणले असेल, मी तुम्हाला प्रॉफिट इतकं देईन, इतकं कमवल्यानंतर तुम्हाला इतकं देईन, माझी इतकी कमाई झाल्यानंतर त्यातले इतकं देईन. आता झालं प्रॉफिट. आता प्रॉफिट म्हणल्यानंतर पूर्ण माझे नाहीत, कारण पैसे जे मी इन्व्हेस्ट केले होते ते पण पूर्ण माझे नव्हते. मग जेव्हा पूर्ण पैसे माझे नव्हते, जितके पैसे मी लावले त्यामध्ये दुसऱ्यांचेही पैसे होते, तर त्यांच्या वाट्याचं जे प्रॉफिट मी त्यांना देईन. म्हणजे एक असं पोर्शन प्रॉफिटमधला त्याला आपण डिव्हिडंड म्हणून देतो. आणतोत आपण पैसे आणि माझे म्हणून वापरतो, आणि देताना बघा आपले म्हणून देतो का नाही, त्याला शब्द काय, इतकं मोठं शब्द डिव्हिडंड, काहीतरी दुसऱ्यावरती उपकार केल्यासारखं आपण देत आहोत पैसे. पण अरे आपण आणलोतच वापरायला दुसऱ्याचे पैसे, घेतलोत आपण आपलं बिझनेस चालवण्यासाठी, तर त्याच्यावरती लोकांना त्याचं काहीतरी द्यावं लागेल, बेनिफिट काहीतरी द्यावं लागेल, त्यावरती त्यांचं काहीतरी रिवॉर्ड असायला पाहिजे. तेव्हाच तर नेक्स्ट टाइम पण आपल्याला गरज लागली तेव्हा ते पैसे देतील. त्यांचा काही फायदाच नसेल तर आपल्याला गरजेच्या वेळी त्यांनी फायनान्स कशाला देतील. मग हे सोर्सेस जे काही कुठून जे सोर्सेस आलेत, मग प्रिफरन्स शेअर्स असतील तर त्यांना आपण इंटरेस्ट पे करतो, डिबेंचर असतील त्याला आता डिव्हिडंड पे करतो, इक्विटी असेल तर आता हे लोन्स असतील, हे सगळ्यांचे जे जे आहे आपण काय करतो, आपल्या प्रॉफिटमधलं पोर्शन डिव्हिडंडच्या नावावर लोकांना काय करतो, त्यांना खुश करतो की बाबा तुम्ही आमच्या गरजेच्या वेळेस आम्हाला पैसे दिलोत, त्यामुळे आम्ही आज पैसे कमवलोत, तर त्याचं इतकं वाटा तुम्ही घ्या, तुम्ही खुश व्हा आणि नेक्स्ट टाइम तुम्ही आणखी जास्त पैसे आमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा.
म्हणल्यानंतर तुम्हाला आम्ही आणखी जास्त प्रॉफिट कमवून देऊ. हेच काय असतं फ्रेंड्स, डिव्हिडंड असतो. म्हणजे आपलं प्रॉफिट, कमवलेल्या प्रॉफिटमधला एक पोर्शन जे आपण त्यांना देत आहोत, जे की त्यांच्या हक्काचंच आहे, पण आपण त्यांना डिव्हिडंड म्हणून देत आहोत. मग जे कंपनी जास्त डिव्हिडंड देईल म्हणजे त्याचं ऑब्विसली काय आहे, जास्त प्रॉफिट कमवत आहे. जास्त प्रॉफिट कमवत आहे म्हणजे ऑब्विसली ते चांगलं काम करत आहे, लोक त्याला पसंत करत आहेत, म्हणजेच त्याच्या बिझनेसला, प्रोडक्टला, जे काही बिझनेस आहे, आणि त्यामुळे त्यांचं ग्रोथ होत आहे. आणि त्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना डिव्हिडंड देणं बनतं. तर हे काय आहे, डिव्हिडंड डिसिजन आहे. आता फायनान्शियल डिसिजन सगळ्यात अगोदर तर मी म्हणले तुम्हाला, तर एका व्यक्तीकडून, एक व्यक्ती पुण्याला असतो आहे आणि एक व्यक्ती माझ्या गावाच्या बाजूला राहतो. तर माझ्या बाजूच्या गावातील व्यक्तीकडून जाऊन आणायला मला 100 रुपये लागत असतील आणि पुण्याच्या व्यक्तीकडून जाऊन आणायला मला समजा 10,000 रुपये खर्च येत असेल, तर मी पैसे कोणाकडून घेईन? तर मी पटकन काय करेल, 100 रुपये खर्चून जवळच्या गावातील व्यक्तीकडून पैसे घेऊन येईन. का मी 10,000 रुपये खर्चून मी पुण्याला जाऊन येणार नाही. म्हणजे मला 10,000 रुपये पाहिजेत आणि 10,000 रुपयासाठी मी 100 रुपये द्यायला तयार आहे, पण 10,000 रुपयासाठी मी जाऊन 10,000 खर्चून 10,000 आणणार आहे का? नाही. कारण कॅपिटल तर माझ्याकडे एक आहे, पण त्याच्यावरती लागणारं कॉस्ट मी विचार करत आहे. त्याच पद्धतीने कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर प्रत्येक एक जे कॅपिटलचं सोर्स आहे, आता सोर्स कोणते कोणते आहेत, इक्विटी आहे, डिबेंचर्स आहेत, प्रिफरन्स आहेत, रिटर्न अर्निंग असतं. तर यांना सगळ्यांना मी यूज करण्याच्या पूर्वी त्याच्यावरती काय खर्च लागत आहे. तर कोणी मला 10 लाख रुपये देत असेल 5% आणि एक जण देत आहे मला 10 लाख रुपये 2%, मी कोणाकडून घेईन? ऑब्विसली 2% जे माणूस देत आहे त्याच्याकडून. कारण कॉस्ट ऑफ कॅपिटल, कारण मला एकाला 10 लाख रुपये घेतले तर एकाला 20,000 द्यावं लागायले त्यावरती इंटरेस्ट, आणि एकाकडून घेतल्यानंतर 50,000 द्यावं लागायले इंटरेस्ट. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल मी विचार करीन. यालाच जे आपण हे विचार करतो की आपलं खर्च किती येणार आहे, त्याच्यावरती कॉस्ट किती लागणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो. मग पुढे काय, आपल्याला खूप वेळेस पुढे मी तुम्हाला प्रश्न 1-2 सांगणार आहे, तुम्ही समजून घ्या. आज फक्त कन्सेप्ट समजून घ्या. आज फक्त चर्चा करत आहे मी तुमच्यासोबत एकदम मोकळ्या मनानं. आपल्याला आज मी सब्जेक्ट शिकवत नाही तुम्हाला किंवा सब्जेक्ट सांगत नाही. मी आज एक बेसिक एक इन्साइट भेटावं तुम्हाला बिझनेस फायनान्सचा. जी बिझनेस फायनान्सची भीती आहे त्याला जेव्हा इंटरेस्टिंगली आपण समजून घेतो तर त्यावेळेस आपल्याला एक वेगळाच काहीतरी किती कॉमन आणि आपल्या दररोजच्या लाईफशी जुडलेलं सब्जेक्ट आहे असं वाटावं लागेल, म्हणजे वाटायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सांगायले फायनान्शियल डिसिजनमध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर नाव असं आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल, पण लक्षात घेण्यासाठी एक कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे 10 लाख रुपये घ्यायचे आहेत आणि कॉस्ट म्हणजे त्यावरती खर्च किती येत आहे, यालाच कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो. आता कॅपिटल स्ट्रक्चर, तर कॅपिटल स्ट्रक्चर म्हणल्यानंतर मी आता मला देणारे 5 जण आहेत. एक राम आहे, एक श्याम आहे, एक आजू कोणतर आहे, आणखी असे 5 नावं धरा. तर मी त्यामधून एक व्यक्ती आहे किटकिट जास्त लावतो, एक व्यक्ती आहे जो टोमण्या मारून बोलतो, 4 चौघामध्ये आपलं नाव काढून दाखवतो, आणखी एक व्यक्ती काय आहे तो त्याच्या कामाशी काम ठेवतो. मी 5 जण मला पैसे द्यायला तयार आहेत. राम आहे, श्याम आहे, उमेश आहे, रमेश आहे. आता समजा असं, तर मी काय करायले, ह्या 5 पैकी मी 2 जणाला निवडायले. कोणते? जे कामाशी काम ठेवतात आणि ज्यांचं एक स्वभाव चांगला आहे, जे समजदार आहे, असे 2 व्यक्ती मी रमेशला आणि श्यामला घेतले. तर रमेश आणि श्यामकडून मी पैसे घ्यायचं डिसिजन मी घेत आहे. म्हणजेच मी इक्विटी आता ह्याच नावाला तुम्ही बदलून टाका. कशासोबत? इक्विटी, डिबेंचर, प्रिफरन्स, रिटर्न अर्निंग सोबत. तर जेव्हा मी इक्विटी आणि डिबेंचर यांचं पोर्शन किती घ्यायचं, रामकडून किती लाख घेऊ आणि श्यामकडून किती लाख घेऊ, का रमेशकडून 5 लाख घेऊ, असं जेव्हा मी कॉम्बिनेशन करून मी ठरवत आहे की माझ्या बिझनेसमध्ये असं चांगलं कोणाकडून मी पैसे घेऊन चांगलं स्ट्रक्चर जर मी तयार केले तर मला जास्तीचं बेनिफिट, कोणी 2 न द्यायला तयार आहे, कोणी 3 न द्यायला तयार आहे, कोणी 1% द्यायला तयार आहे, कोणी 5% द्यायला तयार आहे. तर मी काय करेल, 1 न देणारं खूप जर बदमाश असेल तर मी 2 न देणाऱ्या व्यक्तीकडून जाऊन पैसे घेऊन येईन व्याजानं. पण मी ते 1 न देणाऱ्याकडे घेणार नाही, कारण मी आणखी दुसरी पण गोष्टी बघेन की तो माणूस जर बदमाश असेल तर मी त्याच्याकडे जाणारच नाही. तो अगोदर 1 न देईल आणि नंतर 10 न घेऊन राहील असं म्हणेन आणि त्याला दुरून राम करून बसेल. आणि दुसरं कोणी असेल त्यानं 2 न देईल, आणखी कोणी असेल 3 न देईल, पण तो प्रॉम्प्ट आहे, सतवणार नाही, समजदार आहे,
तर मी काय करायला अगोदर इक्विटी घेऊ का डिबेंचर घेऊ, डेप्ट आणि इक्विटीचे मी पोर्शन कसं घेऊ, आणि नेहमी काय असतं डेप्ट जे असतं ते मी पुढे तुम्हाला डिस्कस करीन. तर डेप्ट काय असतं, चिप्पर असतं इक्विटीपेक्षा. म्हणजे चिप्पर म्हणल्यानंतर ह्या ठिकाणी समजून घ्या इक्विटी 5 भेटते आणि डेप्ट 2 भेटते. म्हणजे डेप्ट हे काय असतं, नेहमी चिप्पर असतं इक्विटीपेक्षा. तर माझे पैसे मी माझ्या वडिलांकडून जाऊन आणायला गेले पैसे, वडील दिवसभर बोलतील आणि देतील माझ्या हातात 10,000 रुपये, आणि तेच आईकडनं घ्यायला गेले तर आई काय करेल, 1 ते 2 शब्द विचारेल आणि देईल 10,000 रुपये. म्हणजे देणार तर इक्विटी समजून घ्या माझे ओन असतील, आणि डेप्ट काय असेल, थोडंसं चिप्पर असेल, थोडंसं स्वस्तात पडेल. आणि जिथे डेप्टचं जे लिव्हरेज असेल जास्त असेल तर आपलं काय असेल, कॉस्ट जे आहे ते कमी येईल. कॉस्ट कमी म्हणल्यानंतर डेप्ट जर कमी असेल, आपल्याला कमी व्याजानं भेटत असेल, तर मी तुम्हाला आताच उदाहरण दिले, तर 10 लाखाला कोणी 5 न देत आहे, कोणी 2 न देत आहे, तर 20,000 रुपये म्हणजे कॉस्ट कमीच येत आहे. तर त्यामुळे डेप्ट हे काय असतो, नेहमी चिप्पर असतो. आणि हे जे क्वेश्चन आहे नेहमी एक्झाममध्ये विचारलं जातं, ते तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला क्वेश्चन येतं की फायनान्शियल डिसिजन किंवा जे फायनान्शियल मॅनेजर आहे, फायनान्स मॅनेजर आहे, किंवा फायनान्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोणते डिसिजन घेतात किंवा फंक्शन्स कोणते असतात, कशाही पद्धतीनं प्रश्न येऊ देत. सगळ्यात अगोदर फायनान्शियल डिसिजन मॅनेजर काय करतो, फायनान्शियल डिसिजन घेतो, पैसे कुठून आणायचं, इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतो म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करायचं, आणि तिसरा आता त्यावरती कमवल्यानंतर प्रॉफिट आल्यानंतर त्याला डिव्हिडंड डिसिजन. आता डिव्हिडंड म्हणजे 10 लाख रुपये वरती 1 लाख रुपये प्रॉफिट झालं तर 50,000 रुपये जे लोकांकडून आणलं त्यांना परत करायचे, म्हणजे डिव्हिडंडच्या रूपामध्ये, का 50,000 ठेवून घ्यायचे, का 70,000 द्यायचे, 30,000 ठेवून घ्यायचे. हे जे रिटर्न अर्निंग आणि म्हणजे 1 लाखाचं जे कम्प्लीट अमाऊंट आहे त्याला तुम्ही प्रॉफिट म्हणा, आणि त्यापैकी जितके वाटलं, जे पोर्शन आपण वाटायलोत रिवॉर्डच्या रूपामध्ये देत आहोत त्याला डिव्हिडंड, आणि डिव्हिडंडला सोडून जितके काही आपल्या हातात शिल्लक राहत आहेत त्याला आपण काय म्हणतो, रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंग मधलेच आपण रिटेन केलेलं, रिटेन म्हणल्यानंतर आपण रिटेन ठेवून घेतलोत आपल्याकडे आणि अर्निंग होती ती आपली. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा फ्रेंड्स. तर नेक्स्ट स्लाइड बघूयात फ्रेंड्स. या ठिकाणी बघा, आता अप्रोचेस तुम्हाला 1-2 वेळेस एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे. तर अप्रोचेस किती, त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल असेल, मॉडर्न असेल. तर अप्रोच हे ट्रेडिशनल, अगोदर ट्रेडिशनल अप्रोच होती 1950च्या पूर्वी, आता मॉडर्न आहे 1950 नंतर. आता जे मॉडर्न अप्रोच आहे त्या मॉडर्न अप्रोचमध्ये हे 3 फायनान्शियल डिसिजन घेतले जातात. काय म्हणत आहे मी, अगोदर ट्रेडिशनल अप्रोच होती, आता मॉडर्न अप्रोच आहे. 1950 पर्यंत ट्रेडिशनल होती, आता मॉडर्न आहे. आता मॉडर्न अप्रोच म्हणजे काय, ते मॉडर्न अप्रोच अगोदर काय, ट्रेडिशनमध्ये फक्त पैसे कुठून आणायचे, एकदा पैसे आणला त्या पैशाचं काय का करणार तुम्ही, विषय संपला. असं फायनान्सचे मॅनेजर असेल, जे काही ओनर असेल, इथपर्यंतच इतकं छोटं म्हणजे नॅरो माइंडेड होतं की एकदा कॅपिटल जमलं तर संपला विषय. नाही फ्रेंड्स, आता काय आहे, तुम्ही कॅपिटल आणल्यानंतर त्याला युटिलाइज कसं करता, त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रॉफिट कसं कमवता, त्याला अशा पद्धतीनं डील करा त्या फायनान्सला की रिस्क कमीत कमी आणि रिटर्न जास्तीत जास्त, आणि जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट वाढवायचं आहे. आणि फक्त प्रॉफिट वाढवायचं नाही, तुमच्या कंपनीमध्ये जे कोणी विश्वासानं पैसे लावलेलं आहे, तुम्ही ज्यांच्या कोणाकडून सोर्सेस, जे काही तुमचे सोर्सेस आहेत, कोणाकडूनही तुम्ही जर पैसे आणला असाल तर त्यांना जास्तीत जास्त त्याच्यावरती तुम्ही कसं प्रॉफिट कमवून देणार आहात. म्हणजेच त्याला आपला आता ह्या भाषेत काय म्हणतो, एक आहे फायनान्स सोबत काय प्रॉफिट. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही लोकांकडून पैसे घेत आहात. आता बिझनेस फायनान्सच्या ऑब्जेक्टिव्हमध्येच येतं की अगोदर काय होतं, एकदा पैसे आणला तर विषय संपलं. म्हणजे एकदा जे मॅनेजर आहे पैसे कसं तरी अरेंज करून जर बिझनेस स्टार्ट करून टाकला तर संपला. पण नंतर 1950 नंतर त्यामध्ये 1-2 थेरीज आले, पोर्टफोलिओचे थेरीज, लिव्हरेजचे थेरीज, त्या टाईपचे, आणि 1-2 मॉडर्न अप्रोचमध्ये व्हॅल्युएशनचे थेरीज, असे थेरी आल्यानंतर या ठिकाणी काय म्हणायला लागले की फायनान्शियल डिसिजन फक्त फायनान्स आणणं नसून इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि डिव्हिडंड डिसिजन सुद्धा येतं. तर मॉडर्न अप्रोचमध्ये हे 3 डिसिजन महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता सोर्सेस ऑफ फायनान्स,
या स्लाईडमधून तुम्हाला 1-2 प्रश्न नेहमी विचारले जातात. याला पूर्ण पाठच करून ठेवायचं, जाऊच द्यायचं नाही. म्हणजे आता सोर्सेस तुम्हाला समजले की कुठून कुठून पैसे आणायचं. तर इंटरनल सोर्स असेल आणि एक्सटर्नल सोर्स असेल. तर आत्ताच आपण पाहिलोत इंटरनल म्हणल्यानंतर मी कमवलेलेच प्रॉफिट, त्यामध्ये डिव्हिडंड वाटून झाले, आता लोकांचे जे द्यायचे होते दिले. आता राहिले माझ्याकडे ती त्या पोर्शनला रिटेन्ड अर्निंग असेल, रिटेन्ड प्रॉफिट असेल. आता माझ्याकडे काही महत्त्वाचे मी बिझनेस करत करत काही जागा प्रॉपर्टी घेतली असेल, माझ्याकडे काही असेट असेल, तर मी म्हणायले आज मला सध्याला गरज नाही, मी घेतले कार घेतले असेल किंवा सोनं घेतलं असेल, आता नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर मी काय म्हणेल सध्याला हे माझं असेट विकून टाकते आणि पैसे जमा करून घेते, कारण माझ्या बिझनेसला थोडे जास्त पैसे लागत आहेत. तेव्हा मी सेल्स ऑफ जे काही असेल, मग जे काही स्टॉकचं लेवल आहे, कट डाऊन स्टॉक्स लेवल, तर स्टॉकचं जे काही लेवल आहे माझ्याकडे अगोदर मी ठेवलेलं त्याला कट डाऊन करून टाकेन, त्याला विकून मी जे काही पैसे अरेंज करेन. दुसरं काय आहे सोर्सेस ऑफ फायनान्समध्ये, ते झाले इंटरनलमध्ये. आता एक्सटर्नलमध्ये मला पैसे अरेंज करण्यासाठी या ठिकाणी अति महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला भेटेल की शॉर्ट टर्म लोन, लॉंग टर्म लोन किंवा लॉंग टर्म फायनान्स, शॉर्ट टर्म फायनान्स आणि मीडियम टर्म फायनान्स. शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षापर्यंत, शॉर्ट टर्म म्हणजे आठवडा आलं, महिना आलं, 4 महिने आले, 1 वर्षापर्यंत जे काही व्यवहार झाले. मीडियम म्हणल्यानंतर आता ते 3 ते 5 वर्षापर्यंत जे काही असेल, तर त्यापर्यंत मीडियम टर्मचे ते बिझनेसेस असतील. आणि लॉंग टर्म म्हणल्यानंतर 5 वर्षापर्यंत, 5 वर्षापेक्षा जास्त जेव्हा आपण फायनान्स त्या ठिकाणी फायनान्शियल डिसिजन्स घेतो त्याला लॉंग टर्म फायनान्स म्हणतो. 1 वर्ष, 3 ते 5 वर्ष आणि 5 वर्ष. तर लॉंग टर्ममध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारते फ्रेंड्स की हे कोणते कोणते, खालती तुम्हाला देऊन टाकतील ऑप्शनमध्ये, शेअर्स, डिबेंचर, लिझिंग आणि लॉंग टर्म बँक लोन. यापैकी लॉंग टर्म मध्ये कोणता नाही, तर मी फक्त लिझिंग घेतलं या ठिकाणी. तर तुम्ही ऑप्शनमध्ये नाही म्हणल्यानंतर तुम्हाला लिझिंग हे मीडियम टर्ममध्ये येतं म्हणून तुम्हाला माहीत असल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी आन्सर करू शकणार नाही, बरोबर. तर त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही काय करणार, लॉंग टर्मचे तुम्हाला सोर्सेस माहीत पाहिजेत. लॉंग टर्म म्हणजे शेअर्स आले, डिबेंचर्स आले, लॉंग टर्म बँक लोन्स आले आणि ग्रांट्स आले. तर हे जे या ठिकाणी दिसायले तुम्हाला, याला तुम्ही आठवण ठेवलं पाहिजे की लॉंग टर्ममध्ये येतात, म्हणजेच 5 वर्षापेक्षा जास्त. आता मीडियम टर्म म्हणल्यानंतर लिझिंग असेल, हायर परचेस असेल, मीडियम टर्म लोन असेल. मीडियम टर्म लोन म्हणल्यानंतर 3 ते 5 वर्षामध्ये. शॉर्ट टर्म म्हणल्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, क्रेडिटार्स, आता डेप्ट, हे जे काही आता 1 वर्षाच्या आतमध्ये जे काही आपले फायनान्सशी रिलेटेड डिसिजन्स असतील त्यासाठी. मग अशा पद्धतीनं जे या ठिकाणी तुम्हाला सोर्सेस ऑफ फायनान्स म्हणल्यानंतर इंटरनल, एक्सटर्नल, इंटरनलमध्ये हे 3 आणि एक्सटर्नलमध्ये लॉंग, मीडियम, शॉर्टमध्ये खालचे जे काही आहेत ते. तर हे स्लाइड्स तुम्ही व्यवस्थित लिहून काढा आणि पाठ करून घ्या, कारण ही प्रत्येक एक स्लाइड मी असं निवडलेली आहे जे PYQ मध्ये 2, 4, 5दा रिपीट झालेलंच कन्सेप्ट आहे. मी एकदा आलेलं कन्सेप्ट घेतलेलंच नाही ह्या व्हिडिओसाठी फ्रेंड्स. तर अति महत्त्वाची कन्सेप्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहे आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगायचा प्रयत्न करत आहे. यामध्ये काही चुकलं तरी तुम्ही विसरा, कारण माझं फक्त इंटेन्शन तुम्हाला समजून सांगणं आणि तुमच्यासोबत डिस्कस करणं आणि एक भीती जी असते आपल्या मनात ते कमी करणं आहे, बाकी काही नाही. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मेन सोर्सेस ऑफ बिझनेस फायनान्स. तर पुन्हा आलं लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म. तर बँक लोन मी या ठिकाणी हे स्लाइड का घेतले, तर बँक लोन कशामध्ये येते हे विचारण्यात येतं नेहमी. तर हे बँक लोन इतकंच जर असेल तर मीडियम टर्ममध्ये यायले. आणि जे काही आहेत आता आपण लॉंग इक्विटी, डिबेंचर्स, हे जेव्हा असे शब्द येतात त्याला लॉंग टर्ममध्ये टाकायचं. आता हे बँक ओव्हरड्राफ्ट, फॅक्टरिंग, तात्पुरतं आपण फॅक्टरिंग करतोच कशासाठी, अर्जंट आपल्याला पैसे पाहिजेत म्हणून आपण एका फॅक्टरला धरून, आता आपण एखाद्या व्यक्तीला धरून आपण फॅक्टरिंग करतो. हे सगळे गोष्टी आपण नंतर आणखी कधीतरी डिस्कस करूयात. पण हे लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्मचे मेन सोर्सेस काय या ठिकाणी पुन्हा एकदा मी दिले, कारण यावरती PYQ मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आणि हे प्रश्न फक्त नेट किंवा सेटसाठीच म्हणून नाही फ्रेंड्स. बिझनेस फायनान्स जेव्हा आपण कोणतंही ग्रॅज्युएशनला देतो ते एक्झाम्स, किंवा BCom असू दे, MCom असू दे, MBA असू दे, कोणत्याही एक्झामसाठी हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत आणि नेट सेटमध्ये तर खूपच कॉमन.
आणि फक्त नेटमध्ये म्हणून नाही, प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला इंटरनल सोर्स कोणते कोणते असतात हे विचारून घेतात खूप वेळेस. इंटरनल सोर्सेस कोणते, एक्सटर्नल सोर्सेस कोणते, लॉंग टर्म किती वर्षासाठी, शॉर्ट टर्म किती वर्षासाठी. आतापर्यंत जे काही स्लाइड झाले त्यापैकी सुद्धा खूप काही प्रश्न आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, शेअर कॅपिटल, एक मिनिट, जे काही शेअर आहे ते पाहूयात. जे शेअर्स आहेत, आता शेअर्स म्हणल्यानंतर तुम्हाला आत्ताच सांगितले मी की माझ्याकडे 10 लाखाचं एक प्रॉपर्टी आहे किंवा 10 लाखाचं बिझनेस आहे, त्यामध्ये मी 10 जण जर शेअर होल्डर असतील तर ह्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले 1-1 लाखाचे त्यांचे शेअर्स असतील. तर ओनरशिप किंवा ज्या ठिकाणी आपण शेअर्स घेतो तर एक काय असेल, स्मॉल, छोट्यामधला छोटा पोर्शन आपल्या कॅपिटलचा जे लोक काय करतात, इश्यू करतात. इश्यू करणं म्हणजेच काय, दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणं, ओनरशिप भेटून जाते त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांना काय, ते त्या ठिकाणी त्यांना आता इक्विटी शेअर्स असतील, प्रिफरन्स शेअर्स असतील. तर हे जे शेअर्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फ्रेंड्स. तर इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स हे 2 शेअर्सचे टाईप्स असतात. सगळ्यात अगोदर हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर इक्विटी शेअर्समध्ये वोटिंग राईट्स असतात. म्हणजे इक्विटी शेअर हे स्वतः ओनरचं फंड असतं, इतकं तुम्ही समजून घ्या. ओनरचं फंड असतं आणि जास्त रिस्की असतो प्रिफरन्स शेअर्सपेक्षा. आणि याच्यावरती जे भेटणारं डिव्हिडंड असेल ते फिक्स्ड नसतो. म्हणजे रिस्क आहे, माझे रिस्क असेल, मी दुसऱ्याचा पैसा आणून थोडी ना रिस्कमध्ये टाकणार आहे. मग जे माझ्यासारखं व्यक्ती जाऊन घेईल ते प्रिफरन्स शेअर असेल. मी प्रिफरन्स शेअर घेईल म्हणजे त्याच्यावरती मला काय पाहिजे, इंटरेस्ट जे आहे, इंटरेस्ट भेटेल मला, डिव्हिडंड भेटणार नाही. इंटरेस्ट माझं फिक्स्ड असेल, मग माझं रिस्क जास्त असणार नाही. इक्विटीपेक्षा माझं रिस्क कमी. मी जे एक शब्द बोलायले हे अति महत्त्वाचं आहे. हां, मला ओनरशिप भेटणार नाही तितकं जास्त किंवा मला वोटिंग राईट्स भेटणार नाहीत, पण ठीक आहे, कारण मला 2 प्रिफरन्शियल राईट्स भेटणार आहेत. कोणते असणार आता त्या प्रिफरन्शियल राईट, जेव्हा इन्कम होईल, जेव्हा प्रॉफिट होईल, त्या प्रॉफिटमधलं पहिलं वाटा मला भेटेल. आणि जेव्हा कंपनी वाइंड अप होईल, म्हणजे जेव्हा कंपनी बंद पडेल किंवा त्यावेळेस जेव्हा वाइंड अप होईल त्यावेळेस त्या ठिकाणचं माझं जे वाटा आहे, माझं 10 लाखापैकी समजा लॉसमध्ये गेली कंपनी, 5 लाख रुपये येत असतील, तर ते 5 लाख रुपये पैकी जे 1 लाख रुपये माझे आहेत ते अगोदर मला भेटले पाहिजेत. म्हणजे वाइंडिंग अपच्या वेळेस जे आहे प्रिफरन्स मला भेटेल. त्यामध्ये मग माझ्या रिस्कमध्ये नाही पैसा, कारण इक्विटीवाल्याला भेटेल न भेटेल, कारण त्याचं रिस्कमध्ये आहेच पैसा अगोदर, आणि मला त्याच्यावरती प्रॉफिट सुद्धा अगोदर भेटणार आहे. पण इकडे इक्विटीवाल्याला काय असेल, प्रिफरन्स शेअर असेल, म्हणजे प्रिफरन्स असेल, वोटिंग राईट्स असेल, ओनरशिप असेल, आणि लिक्विडेशन, जे काही लिक्विडेशन असेल किंवा वाइंडिंग अप असेल त्याच्या वेळेस त्यांना पैसे नंतर भेटतील. तर इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्समध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, इक्विटी शेअर्स हे रिस्की असतात प्रिफरन्स शेअर्सपेक्षा, आणि इक्विटी शेअर्स रिस्की असतात, त्याचप्रमाणे त्याचं कॉस्ट पण जास्त असणार. आता रिस्कमध्ये पण राहत आहे आणि मी चिपर पण राहील का, नाही. मग मी रिस्कमध्ये राहत आहे तर माझ्या कॉस्ट पण तितकंच जास्त असेल, आणि सोबतच काय असेल, मला वोटिंग राईट्स असतील. आता मला इतकं मान सन्मान तर द्या, मी इतक्या रिस्कमध्ये आहे, तुम्हाला इन्कम पण अगोदर, तुम्हालाच प्रिफरन्सवाल्यालाच इन्कम अगोदर, लिक्विडेशनच्या वेळेस बंद पडायले तेव्हा पैसे असो नसो त्यांनाच पैसे अगोदर, वाटा त्यांचा हिस्सा अगोदर सेफ. तर मला इतकं वोटिंग राईट्स तर द्या, असं कोण म्हणते, इक्विटीवाला म्हणते. तर अशा पद्धतीनं इक्विटी आणि प्रिफरन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच पद्धतीनं जेव्हा इक्विटी आणि डिबेंचरचा आपण स्टडी करतो फ्रेंड्स, तर या ठिकाणी बघा शेअर्स आणि डिबेंचर्समध्ये काय, आता इथं या ठिकाणी इक्विटी आणि डिबेंचर्स म्हणजे काय, तर इक्विटी म्हणल्यानंतर शेअर्स आणि प्रिफरन्स म्हणल्यानंतर शेअर्स आपल्याला माहिती झालं. म्हणजे काय करायले, 10 लाखाचं माझी बिझनेस आहे, त्या ठिकाणी 1 लाखाचं मला ओनरशिप भेटायले. आता त्याला मी शेअर तर म्हणू दे, ओनरशिप तर म्हणू दे, किंवा त्या ठिकाणी माझं वाटा असू दे, हिस्सा असू दे, त्याला नाव आता कुठलंही असू दे, शेअर आहे. त्या ठिकाणी शेअर आहे म्हणलं तर माझं त्या ठिकाणी तितकं वाटा आहे. पण डिबेंचर म्हणल्यानंतर हे कम्प्लीट डेप्ट जे आहे, डिबेंचर जे आहे ते कम्प्लीट काय असेल, लोन असेल. तर फ्रेंड्स तुम्ही मला सांगा, जर कोणी येऊन 10 लाखाची प्रॉपर्टी घेते वेळेस त्यांना म्हणलं की या ठिकाणी मी तुला 1 लाख रुपये देत आहे, तर ते 10 लाखाची वस्तू विकताना ते 1 लाख रुपये त्यामध्ये माझे राहणारच आहेत नेहमीसाठी, ते झालं शेअर. पण 10 लाखाचं मी वस्तू घेत असताना कोणाला जाऊन मी सांगितले की बाबा मी तुम्हाला 1 वर्षानं किंवा 2 वर्षानं पैसे परत करीन, किंवा 1 महिन्यानं किंवा 2 महिन्यानं परत करीन,
तर तो फक्त काय केलेला आहे, लोन दिलेला आहे. त्याला तुम्ही 10 लाखाचं नेऊन काय केलात, बिझनेस केलात का, वस्तू घेतलात का, आणखी काय केलात, काही माहिती नाही. त्याला फक्त लोन आहे. डिबेंचर म्हणल्यानंतर लोन, त्या ठिकाणी ओनरशिप नाही. तो येऊन म्हणणार नाही की ते वस्तू घेताना मी म्हणलो होतो की ह्या वस्तूमध्ये माझं वाटा आहे म्हणून. तो म्हणणार नाही हे वस्तू माझी सुद्धा आहे म्हणणार नाही. म्हणजे ओनरशिप घेणार नाही तो आपल्याकडून. तो काय करेल, त्यात तो लोन दिला आपल्याला, फायनान्शियल हेल्प केला, त्या फायनान्सवर आपण त्याला इंटरेस्ट देऊ, व्याज देऊ, किंवा त्याला जसं म्हणलो होतो हात उधारी आणलो तसं हात उधारी परत करू, जे काही असेल. तर या ठिकाणी त्या काय आहे, शेअर्स आर अ पार्ट ऑफ द कॅपिटल. कॅपिटलचं पार्ट आहे शेअर, पण डिबेंचर काय आहे, हे लोन आहे. आता ह्या ठिकाणी बघा, शेअर होल्डर काय आहेत, मेंबर असतील, ओनर असतील कंपनीचे. पण डिबेंचर्स काय असतील, ज्या लोन म्हणजे कोणत्या बँकेकडून आणला असाल तर त्या बँकेला परत करावं लागेल. म्हणजे ज्यांना आपल्याला पैसे परत करायचे असतात ते आपले क्रेडिटर्स असतात. एक व्यक्ती असेल रामकडून आणला तर राम क्रेडिटर असेल, रमेशकडून आणला तर रमेश क्रेडिटर असेल. म्हणजे ओनर राहणार नाहीत, ते क्रेडिटर्स आहेत. म्हणजे असे लोक ज्यांना आपल्याला पैसे परत करायचे आहेत. मग त्याच पद्धतीनं तुम्हाला बेसिक समजलं असेल, शेअर म्हणल्यानंतर काय, वाटा असेल, ओनरशिप असेल. आता ते आपल्या कॅपिटलमध्ये त्यांचं पार्ट झालं. 10 लाखाची वस्तू तर त्यामध्ये 1 लाख त्यांचे. आणि लोन म्हणल्यानंतर आपण त्यांना ओनरशिप देत नाही. त्या ठिकाणी आपण त्यांना पैसे देण्यासाठी, ते घेण्यासाठी हकदार तर आहेत, पण त्यांचं वाटा नाही या ठिकाणी. म्हणजे एक फिक्स्ड अमाऊंटला आपल्याला त्यांना इंटरेस्ट द्यावं लागेल, डिव्हिडंड पे करावं लागेल, जे काही असेल. पण या ठिकाणी काय असेल, बोर्ड ऑफ जे काही डिव्हिडंड असेल ते डिक्लेअर केलं जाईल. शेअर होल्डर त्यांच्याप्रमाणे या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल. म्हणजे शेअर होल्डर डू नॉट कॅरी ऑन एनी चार्ज. पण डिबेंचरला वगैरे कसं असेल फ्रेंड्स, म्हणजे तुम्ही या ठिकाणी सिम्पली लक्षात ठेवा की आपण लोन घेऊन येत आहोत आणि या ठिकाणी काय होत आहे, आपल्याला या ठिकाणी वाटा हिस्सा भेटत आहे. शेअर होल्डर्स ह्या वोटिंग राईट्स. आता यांना हे ओनर झालेच नाहीत, मेंबर झालेत नाहीत, तर आता कोणत्याही 10 जणांकडून पैसे आणलोत म्हणजे ते 10 जण थोडी नाही येऊन घरी बसणार आहेत, आम्हाला प्रत्येक ठिकाणी राईट्स द्या म्हणून. तसं होणार नाही. तर या ठिकाणी काय आहे, नो फिक्स्ड डिव्हिडंड. पण या ठिकाणी काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट इज फिक्स्ड. तर लोन आणि डिबेंचरमध्ये, शेअर्स आणि डिबेंचरमध्ये फरक काय आहे, शेअर्स तुम्हाला प्रिफरन्स आणि इक्विटी शेअर्स त्या पद्धतीनं, आणि डिबेंचर म्हणल्यानंतर हिस्सा किंवा वाटा असेल कॅपिटलमध्ये, आणि डिबेंचर म्हणल्यानंतर प्युअरली लोन असेल. लोन प्रमाणे त्याला आपल्याला घ्यायचं आहे. मग ज्या ठिकाणी इक्विटी दिसेल आणि डेप्ट दिसेल, आता इक्विटी म्हणल्यानंतर शेअर्स आले, डेप्ट म्हणल्यानंतर लोन आला, अशा पद्धतीने समजून घ्यायचं. आता या ठिकाणी एक स्लाइड घेतले फ्रेंड्स, प्रिफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर्सचं. तर या ठिकाणी आत्ताच तुम्हाला सांगितले, वोटिंग राईट्स जे असेल प्रिफरन्सवाल्यांना राहणार नाही, इक्विटीवाल्यांना राहील. आणि पेमेंट ऑफ जे डिव्हिडंड असेल अगोदर प्रिफरन्सवाल्याला भेटेल, इक्विटीवाल्याला नंतर भेटेल. रिपेमेंट ऑफ कॅपिटल अगोदर प्रिफरन्सला भेटेल, इक्विटीला नंतर भेटेल, कारण इक्विटी रिस्कमध्येच असतं. रेट ऑफ डिव्हिडंड या ठिकाणी फिक्स्ड असेल, या ठिकाणी इक्विटींना फिक्स्ड राहणार नाही, ते वेरी करत असेल. तर रिडम्शन जे काही असेल, कन्व्हर्टिबिलिटी असेल, तर या ठिकाणी कन्व्हर्टिबिलिटी, रिडम्शन यांना भेटेल आणि इक्विटीवाल्यांना ते जास्त म्हणजे ते भेटणार नाहीत. म्हणजे इक्विटी बेसिकली काय आहे फ्रेंड्स, जास्त कॉस्टली काय आहे, कारण खूप काही या ठिकाणी त्यांना प्रिफरन्स देण्यात आलेलं नाही आणि कॉस्ट त्याचं जास्त असते इक्विटीवाल्यांना. इक्विटी हे ओनर्स फंड तुम्ही असं समजून घेऊन चला. तर स्वतःचे पैसा माझ्याकडे आहे 10,000 रुपये आणि मला भेटत आहे बाहेरून, माझ्या 10,000ला मी कोणाला तरी देऊन जर मी त्यावरती 1,000 रुपये कमवत असेल आणि कुठून तरी बाहेरून मला 10,000 भेटत असतील आणि मला पुढे 200 रुपयाचं द्यायचं असेल, तर मी काय करेन, माझा पैसा बाहेर देऊन टाकेन आणि कोणाकडून तर घेऊन येऊन त्यावर काय करेन, 200 रुपये देत राहीन. कारण एकीकडून 1000 कमवून एकीकडून 200 द्यायला मी काय तितकं मला वाटेल की मी 800 रुपये कमवत आहे. म्हणजे मला जर बाहेरून स्वस्तामध्ये पैसे भेटत असतील किंवा कोणतीही वस्तू बिझनेसमध्ये, आता मी फक्त 10,000चं उदाहरण घ्यायले, तुम्ही याला रिलेट करा मोठ्या मोठ्या अमाऊंट सोबत. तर नेहमी काय करेन, स्वतःच्या पैशाला रिस्कमध्ये थोडंसं पैसा रिस्कमध्ये ठेवून काय करतो ओनर, बाकी बाहेरून अरेंज करतो, बाहेरच्या सोर्सेसपासून घेतो. जे डेप्ट काय आहे नेहमी चिपर राहतं इक्विटीपेक्षा. चला, आणि हे प्रश्न येतं एक्झाममध्ये की डेप्ट काय आहे इक्विटीपेक्षा चिपर आहे, म्हणजे स्वस्त आहे, म्हणून डेप्टचं पोर्शन कधीही कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये जास्त ठेवण्यात येतं. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी लीज म्हणल्यानंतर बेसिकली आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, एक लीज आणि लिझिंग आणि लायसन्सिंगमध्ये तुम्हाला आय होप तुम्हाला फरक माहीत असेल. लायसन्सिंग म्हणल्यानंतर काय, जे इंटँजिबल असेट आहे, आता आपलं IPR जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स,
त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे जे आपण CPT स्टडी करतो, कॉपीराईट, पेटंट आणि ट्रेडमार्क्स, असं जे डोक्यानं तयार होतात किंवा आपल्या बुद्धीपासून तयार होतात, कोणतंही आता आर्ट म्हणा, म्युझिक, जे काही आपण म्युझिक वगैरे लिरिक्स लिहितात, स्टोरी रायटिंग, बुक, पेटेंट वगैरे, आता फॉर्म्युलाज, हे जे काही असतात जे डोक्यापासून तयार होतात. आता मी यूट्यूबचं व्हिडिओ तयार करत आहे, हे माझं क्रिएटिव्हिटी आहे. याला कोणी कॉपी करून दुसरी व्यक्ती वापरत असेल तर मी त्याच्यावरती क्लेम करू शकते. म्हणजे हे माझं पर्सनल, माझ्या डोक्यापासून, माझ्या बुद्धीपासून तयार होत असलेलं हे काय आहे, प्रोडक्ट आहे. तर इंटँजिबल असेट आहे, त्याला आपण टच नाही करू शकत. माझ्या बुद्धीला, माझ्या क्रिएटिव्हिटीला, माझ्या गुणांना तुम्ही टच करू शकता का? नाही. तर असे जे इमूवेबल आहे किंवा ट्रान्सफरेबल नाही, त्याला लायसेन्सिंग येतं शब्द. पण त्याच ठिकाणी जेव्हा टँजिबल असेट आहे, म्हणजे मूवेबल असेल प्रॉपर्टी किंवा ट्रान्सफरेबल असेल, आता बिल्डिंग आहे, मूवेबल तर नाही पण ट्रान्सफरेबल आहे, त्याचे पेपर्स आपण दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. तर जे काही असेट जे आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर किंवा मूव्ह करू शकतो. कार आहे, कारला मी काय करू शकते, लीजवर देऊ शकते. मशिनरी आहे, माझी मशिनरी देऊ शकते. आता आपण शेतामध्ये पाहतो जे काही पेरणीच्या वेळेस वगैरे येतात मशीन्स वगैरे घेऊन लोक, तर ते काय आहे, लीजवरती घेतलेले असतात. ट्रॅक्टर असतात, ट्रक्स असतात, खूप काही आता लीजवर खूप काही ॲसेट घेतलेले असतात. म्हणजे माझ्याकडे तर तितकं पैसा नाही, पण मी मोठे मोठे वस्तू वापरू शकते. कारण एक व्यक्ती जो अफोर्ड करू शकतो, त्याच्याकडे भरमसाठ पैसे आहेत, तो काय करेल, असं एक पैसे ठेवून राहण्यापेक्षा असं एक वस्तू घेईल. ते वस्तू लोकांना रेंटवरती दिल्यानंतर त्या रेंटच्या नावावरती मला पैसे भेटेल. तर आता बिल्डिंग असेल, रेंट भेटतं, पण मी मशिनरी दिलं किंवा ट्रॅक्टर दिलं, कार दिलं लीजवरती, तर त्याचे मला मंथली ठरल्याप्रमाणे